सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची काल एक महत्त्वाची सुनावणी पार पडलेली आहे. मोकोका कोर्टा अंतर्गत ही सुनावणी पार पडली असल्याची माहिती आता समोर येत आहे. ह्या सुनावणीमध्ये काही व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे देखील मांडण्यात आलेले आहे. आता वकिलाकडून काही तारखेचा वेळ मागितल्यामुळे महत्त्वाची जी सुनावणी आहे ती 7 मे रोजी पार पडणार असल्याचं आता सांगितलं जात आहे. 59 सेकंदाच्या व्हिडिओवर ही एक महत्त्वाची सुनावणी आहे. या सुनावणीमध्ये आता आरोपीचं भवितव्य सर्व काही दडलेलं असल्याचं देखील सांगितलं जात आहे. त्यामुळे आता सरपंच संतोष देशमुख यांना या सुनावणीच्या माध्यमातून न्याय मिळणार का याकडे देखील आता सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे. तर दुसरीकडे या हत्या प्रकरणातील महत्त्वाचा आरोपी असलेला विष्णू चाटे जो आहे त्याने वकिलामार्फत न्यायालयापुढे काही आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांनी यावेळेस वकिलामार्फत त्यांनी आपलं म्हणणं मांडलेलं आहे की गाडीचे काही हप्ते आहेत, ह्याचबरोबर काहींचं माझ्याकडे देयक असल्यामुळे माझे जे बँकचे खाते जे होल्ड केलेले आहेत ते खाते जे आहेत ते सुरळीत करण्यात यावी अशी जी मागणी आहे ती विष्णू चाटे यांनी वकिलामार्फत न्यायालयाकडे केली असल्याचं देखील कालच्या सुनावणी दरम्यान पाहण्यास मिळालेलं आहे. यानंतर सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू जे आहेत ते धनंजय देशमुख यांनी या सुनावणीमध्ये विष्णू चाटे यांनी वकिलामार्फत जे म्हणणं मांडलेलं आहे त्याला कशा पद्धतीने प्रत्युत्तर दिलेलं आहे ते देखील त्यांनी प्रसार माध्यमाच्या स्वरूपातून बोलताना सांगितलेलं आहे. तर दुसरीकडे मस्साजोग ग्रामपंचायत इलेक्शन देखील लागलेलं आहे. यामध्ये देशमुख विरुद्ध देशमुख अशी जी लढत आहे ती सध्या पाहण्यास मिळत आहे. स्वरूपानंद देशमुख यांनी 2 ते 3 दिवसापूर्वी धनंजय देशमुख यांच्यावर हल्लाबोल चढवल्याचं देखील आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे. मस्साजोगची पोटनिवडणूक पार पडत आहे. या पोटनिवडणुकीमध्ये अश्विनी देशमुख यांना उतरण्याची अजिबात इच्छा नसतानाही धनंजय देशमुख यांनी दबाव टाकल्यामुळे अश्विनी देशमुख ज्या आहेत ह्या मस्साजोगच्या पोटनिवडणुकीच्या सरपंच पदाच्या रिंगणामध्ये उतरल्या असल्याचा गंभीर आरोप स्वरूपानंद देशमुख यांनी केलेला आहे. तर दुसरीकडे मी कुणाच्या तरी सांगण्यावरून ह्या निवडणुकीला सामोरे जात आहे, हे पुराव्याशी सर्व गावकऱ्यांच्या समोर आणावे, मी नाक घासून त्यांना पाठिंबा देईल असा देखील खुलासा स्वरूपानंद देशमुख यांनी प्रसार माध्यमाशी बोलताना केलेला आहे. ह्याला प्रत्युत्तर देताना धनंजय देशमुख यांनी काल प्रसार माध्यमाशी बोलताना देखील खुलासा केलेला आहे. याचबरोबर आता येणाऱ्या 29 तारखेला मस्साजोग ग्रामपंचायतच्या निवडणूक आहे. त्या निवडणुकीमध्ये सत्य परिस्थिती बाहेर येणार असल्याचं देखील धनंजय देशमुख यांनी सांगितलेलं आहे. तर प्रसार माध्यमाशी बोलताना स्वरूपानंद देशमुख यांच्यावर देखील धनंजय देशमुख यांनी हल्लाबोल चढवल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे. तर दुसरीकडे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची महत्वाची सुनावणी जी आहे ती 7 मे रोजी पार पडणार असल्याचं देखील सांगितलं जात आहे. 59 सेकंदाच्या व्हिडिओच्या माध्यमातून ही सुनावणी जी आहे ती पार पडणार आहे. त्यामुळे या हत्या प्रकरणा अंतर्गत जेवढे काही आरोपी आहेत ह्या आरोपीचं भवितव्य जे आहे ते 7 मेच्या सुनावणीमध्ये दडलं असल्याचं देखील सांगितलं जात आहे. काल विशेष मोकोका कोर्टामध्ये ही सुनावणी पार पडलेली आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून ही सुनावणी पार पडलेली आहे व आरोपीच्या वकिलाकडून तारीख पे तारीख दिला जात असल्याचा गंभीर आरोप जो आहे तो धनंजय देशमुख यांच्याकडून केला जात आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची 7 मे रोजीची एक ही महत्वाची सुनावणी असणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलेलं आहे. काल विशेष मोकोका कोर्टा अंतर्गत सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी जी आहे ती पार पडलेली आहे. या सुनावणी पार पडल्याच्या नंतर धनंजय देशमुख हे प्रसार माध्यमाशी बोलत होते. प्रसार माध्यमाशी बोलत असताना त्यांना अनेक प्रश्न विचारले आहेत. यातील महत्वाचा प्रश्न म्हणजे आरोपींनी वकिलामार्फत न्यायालयामध्ये बँक खात्यावर जे होल्ड ठेवलेलं आहे त्याची मोकळी करण्यात यावी ही एक प्रमुख मागणी केलेली आहे. तर दुसरीकडे पोटनिवडणूक जी आहे मस्साजोगच्या सरपंच पदाची याविषयी स्वरूपानंद देशमुख यांनी धनंजय देशमुखावर गंभीर आरोप केल्याचं देखील पाहण्यास मिळालेलं आहे. या विषयाचं मत देखील धनंजय देशमुख यांच्याकडून प्रसार माध्यमावर बोलताना त्यांनी आपल्या मत जे आहे ते मांडण्याचं काम केलेलं आहे. तर दुसरीकडे ग्रामपंचायत निवडणुकीपेक्षा सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळणं हे महत्वाचं आहे का ह्याविषयी देखील त्यांना प्रश्न विचारण्यात आलेला आहे. त्यांनी देखील खूप मोठा काहीसा खुलासा केलेला आहे. ही जी निवडणूक आहे या निवडणुकीपेक्षा सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात न्याय मिळणं
महत्वाचा आहे का निवडणूक महत्वाचा आहे या विषयाचा देखील खुलासा धनंजय देशमुख यांनी प्रसार माध्यमाशी बोलताना केलेला आहे. नेमकं धनंजय देशमुख जे आहेत ते या सर्व प्रकरणाविषयी काय म्हणाले आहेत तेच आपण ह्या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊया. त्याचा नेमका उद्देश काय आहे हे CID साहेबांशी, गुजर साहेबांशी माझी चर्चा झाली, वकील साहेबांशी चर्चा झाली. जो डाटा रिकवर झालेला आहे आणि जो डाटा दिसतोय तेच या केसमध्ये वापरला जाणार आहे असं लेखी लिहून दिलेलं आहे CID आणि वकील साहेबांनी. परंतु त्यांना त्यांचं काय जे म्हणणं आहे ते वेगळ्या शब्दात लिहून पाहिजे. परंतु तो विषय कोर्ट आणि जे IO आहेत, आपले जे वकील आहेत, ते त्याचं उत्तर देणार आहेत. परंतु प्रत्येक तारखेला काहीतरी खोडा काढून किंवा काहीतरी कशी तारीख पुढची, ही तारीख कशी टळेल याचा प्रयत्न चालू आहे. परंतु लवकरच या संदर्भात पुढच्या तारखेपर्यंत निर्णय घेतला जाईल. आरोपी विष्णू साठे यांनी बँक व्यवहार आणि इतर व्यवहाराच्या अनुषंगाने जनरल पॉवर ऑफ अटर्नी देण्यात यावी अशी मागणी कोर्टाकडे केली. मुखत्यारपत्र कोणाला तरी देण्यात यावं किंवा बँक खाते व्यवहार हे सुरळीत करण्यात यावेत. आता गाडीचे हप्ते आणि इतर व्यवहारही थकलेले आहेत असा जो अर्ज आहे तो कोर्टाकडे केला. नाही, ते म्हणणं सगळं जे आपले वकील आहेत ते वकील साहेबांमार्फत देण्यात येईल. त्यामुळं जे काही त्यांचं म्हणणं आहे ते मांडलेलं आहे, ते अर्ज दिलेला आहे. परंतु आपलं जे काही म्हणणं आहे ते पुढच्या तारखेला मांडण्यात येईल. मात्र बँके खात्याच्या व्यवहाराच्या अनुषंगाने एक परवानगी मागितली जाते, काय कारण? नाही, कोर्टात आपलं म्हणणं ज्यावेळेस मांडू आपण त्यावेळेस कोर्ट त्याच्यावर निर्णय देईल. नाही, मी त्या बैठकीला कुठल्या हजर राहायचा विषयच नाही. ज्यावेळेस ह्या मला महत्त्वाची केस आहे असं मी म्हणलो त्यावेळेस ते गावकरी आणि गावात सगळ्या म्हणजे भरपूर लोक असतात, त्याच्यामुळं मी त्याच्यात काही इंटरेस्टच घेतला नाही कुठल्या गोष्टीत. परंतु आता जे चाललंय किंवा जे होईल त्याचं उत्तर येणाऱ्या 8-10 दिवसातच लागणार आहे. त्याच्यामुळे त्याच्यावर आपण चर्चा करत बसणं हे चुकीचं आहे. जरी कोणी त्यांना वाटत असेल की ह्यांनी बैठक नाही घेतली तर ते घेऊ शकत होते, त्यांना दौंडी देता येत होती किंवा ते पण घेऊ शकत होते ना. त्यांनी का नाही घेतली, त्यांनी कोणाला विचारलं? मग असं मी विचारलं तर ते चुकीचं होईल. परंतु राजकारण हे दुय्यम स्थानी आहे. इथं केस हा महत्त्वाचा पार्ट आहे, महत्त्वाचा विषय आहे. त्यावरच आपलं जास्त फोकस आहे आणि येणाऱ्या काळात देखील तेच फोकस राहणार आहे. येणाऱ्या 28 तारखेला आणि आम्ही सगळ्या गोष्टी ह्या जे काही बोललेले आहेत ते 29 तारखेला त्याचा आम्ही सविस्तर तुम्हाला त्याचा लेखाजोखा देऊ. म्हणून जमणार नाही. त्या म्हणजे पाठिंबा दिला कुणी तर तो असं जाहीर होईल ना, तो असा गुपित पाठिंबा कसा असेल? आणि व्यक्ती स्वातंत्र्य आहे, प्रत्येकाला चॉईस आहे. लोकशाहीमध्ये जे काही करायचं त्याचा स्वतंत्र हक्क दिलेला आहे. त्या हक्काला कोणीच हिरावू शकत नाही किंवा त्याला काही कोणी बोलवू शकत नाही. ते असं सुद्धा म्हणले की ज्यावेळेस निवडणूक होईल, मतदानाचा निकाल लागेल, पण मी निवडून आलो तर संतोष देशमुख यांना मी ते श्रद्धांजली अर्पण करतो. नाही, श्रद्धांजली सगळा महाराष्ट्र वाहतोय. परंतु मागच्या 29 जानेवारी 2025चा काळ जर काढला मी सगळा तर त्याच्यात कुणाचं काय योगदान आहे हे मी सगळं 29 तारखेला सांगेल. कारण का अगोदर सांगितलं तर ते राजकीय दृष्ट्या होईल. म्हणून मी 29 तारखेला ह्याचं सगळ्यांचं स्पष्टीकरण देईल, काय काय झालं, काय काय होत होतं. कारण का पीडित कुटुंबियाला बोलणं, पीडित कुटुंबियाला वेगळ्या अनुषंगानं बोलणं हे कितपत योग्य हे ज्याला त्याला कळलं पाहिजे. म्हणून मी राजकीय काही भाष्य न करता येणाऱ्या सगळ्या गोष्टीचे, सगळ्या प्रश्नांचे उत्तर हे 29 तारखेला देईल आणि त्याच्यातून तुम्हाला लक्षात येईल की हे असं म्हणजे ह्याचं नेमकं मत काय आहे. ओके.